Hi dear friends, welcome back to the RK Pharma Rockstar YouTube channel. So today we are going to discuss काय डिस्कस करणार आहे आज ते एक नवीन भरती आलेली आहे जी की ठाणे महानगरपालिका यांच्याकडनं आलेली आहे. कुठल्या पदासाठी आहे तर ती आहे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी आपण बघणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की एलिजिबिलिटी काय आहे, पे स्केल काय असणार आहे, इंटरव्ह्यू कधी असणार आहे, कुठे असणार आहे, कुठल्या डेटला असणार आहे, कुठल्या टाईमला असणार आहे, एज मॅटर किती असेल, एज क्रायटेरिया काय असेल, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. सो वेलकम ऑल ऑफ यू. आणि कशी सुरू आहे तुमची एक्झामची तयारी आणि तुमची एक्झाम आणि तुमच्यासाठी एक जे पण विद्यार्थी नवीन असतील त्यांनी स्वराज बॅच मी लॉन्च केली आहे. त्यासाठी स्वराज बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे, ठीक आहे, ज्यामध्ये तुमचं नॉन टेक ॲज वेल ॲज टेक्निकल दोन्ही पार्ट कंप्लीट केले जातील, ठीक आहे, विदाऊट एनी कॉस्ट, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉस्ट तिथे पे करावं लागणार नाही, ठीक आहे. ऑन डेली बेसिस तुम्हाला स्वराज बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि डेली बेसिस टेलिग्रामला तुम्हाला टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल क्विज कंडक्ट करायची आहे. कुठे? टेलिग्रामला. आणि तुम्ही क्विज कुठनं कंडक्ट करणार, ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन कुठे मिळणार तर तुम्हाला काय करायचं आहे, डेली बेसिसला जे क्लास होतं, डेली होतं, वन डे आफ्टर होतं, ठीक आहे. तर त्या बेसिसला तुम्हाला काय करायचं आहे, क्लासमधनंच क्वेश्चन पिकअप करायचं आणि तिथे पुट करत जायचं क्वेश्चन. कुठला पण एका विद्यार्थ्यांनी जरी कंडक्ट केलं ना तरी रेस्ट ऑफ मुलं काय करायचं, आन्सर करायचं, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि असं अल्टरनेट बेसिसवरती करायचं. भरपूर क्लासेस झालेले आहेत, मला वाटते जवळपास 1000पेक्षा जास्त क्वेश्चन माझ्याच 1000पेक्षा तर भरपूर जास्त आहे. माझ्याच क्लासला, माझ्याच बॅचला घेतलेले 1000पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळतील, ठीक आहे. सो तुम्ही काय करायचं, तिथनंच क्वेश्चन घ्यायचे आणि क्विज कंडक्ट करायची, ठीक आहे. सो बघूया काय आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये किती वॅकन्सी आहे, ठीक आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये किती वॅकंट आहे आणि केव्हापर्यंत अप्लाय करायचं आहे किंवा इंटरव्ह्यू कधी आहे ते सगळं सविस्तरपणे या क्लासमध्ये बघूया, ठीक आहे. सो तुमच्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे. ठाणे महानगरपालिकांनी कंट्रॅक्टी पद्धतीने एक जाहिरात काढलेली आहे. ही टोटली कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती आहे. तुम्ही बिफोर अप्लाईंग करताना किंवा बिफोर इंटरव्ह्यू जाताना तुम्ही एक लक्षात घ्या की ही कॉन्ट्रॅक्ट बेसिकला आहे, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. सो बघून घ्या. ज्यांना पटत असेल किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये जे राहत असतील, ज्यांना जॉबमध्ये प्रॉब्लेम असतात किंवा प्रायव्हेट जॉब करायला गेलं ते फार कमी सॅलरी राहते, ज्यामुळे तुम्ही या जाहिरातीचा उपयोग बऱ्यापैकी घेऊ शकता, ठीक आहे. तर बघूया की इंटरव्ह्यूसाठी कुठे कुठे तुम्हाला अवेलेबल राहायचं आहे, कुठे पोचायचं आहे, कुठल्या डेटला पोचायचं आहे, किती वाजता पोचायचं, सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आणि कुठली डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर असणार आहे, की काय रिक्वायर असताना आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करताना तेव्हा अगदी डिटेल फॉर्म तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही फॉर्मला अरेंज करत राहा. किंवा आपण कसं होतं ना, एखाद्या वेळी असं होतं की आपण ओपनमध्ये फॉर्म फिल करतो आणि आपण जर कास्टमध्ये बिलॉंग करत असेल, OBC, SBC, SC, NT जे काय असतील तुमची कास्ट, त्या अकॉर्डिंग तुम्ही डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवता. आणि मग एखादं डॉक्युमेंट नसेल किंवा तुमच्या वॅकन्सीला समजा OBCला वॅकन्सी नाही आहे, त्यामुळे तुम्ही ओपनला अप्लाय करता. ओपनला अप्लाय करताना भरपूरपणे खूप कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही फॉर्म फिल करा, कारण आपल्याला सवय काय असते, सर्व डॉक्युमेंट तिथे अटॅच करायची आपली सवय असते आणि या सवयीमुळे आपण इथे अपात्र ठरू शकतो, ठीक आहे. माझ्यासोबत झालं आहे असं. मला एकदा ZPची वॅकन्सी होती, आय थिंक माझं जेव्हा एज्युकेशन संपलं आणि ZPची वॅकन्सी आली होती ॲज अ फार्मासिस्ट. मी फॉर्म फिल केला, OBCला वॅकन्सीच नव्हती. OBCला वॅकन्सी नव्हती म्हणून मी ओपनमध्ये फॉर्म केला. ओपनमध्ये फॉर्म फिल करताना मी कुठले डॉक्युमेंट लावले नाही, मार्कशीट्स वगैरे सर्व लावलं, TC लावली, मार्कशीट्स वगैरे लावली आणि रजिस्ट्रेशन लावले. त्यानंतर मी कास्ट त्याच्यामध्ये ॲड केली. माझा DV ज्या दिवस होता ना, तिथे DVला मी
कास्ट लावलेली होती. कास्टमुळे मी अपात्रमध्ये माझी लिस्ट तिथे त्यांनी ऑलरेडी त्यावेळी असं त्यांनी केलं की DVला तुम्हाला बोलवलं, तिथे एक लिस्ट लावून होती आणि लिस्ट अकॉर्डिंग मी अरेंज केलं सगळं. अरेंज केल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एकदा बघून घेतलं आणि आमचे फॉर्म तिथे त्यांनी 2-2 प्रती आम्हाला मागवलेल्या. 2-2 प्रती मागवल्या आणि त्यावेळी मी तिथे ओपनमध्ये फॉर्म फिल केल्यानंतर मी त्याला कास्ट अटॅच केली. ओपनमध्ये फॉर्म फिल केल्यानंतर मी त्याला कास्ट अटॅच केली. माझा तो फर्स्ट टाईम होता. मला इतकी आयडिया नव्हती त्यावेळी, तर मला त्यांनी अपात्रमध्ये काढून टाकलेला. पण ते लोक असं सांगत नाही की तुम्हाला ही डॉक्युमेंट्स तुम्ही आगाऊ लावल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल किंवा काही, असं मला आयडिया नव्हती. मी कोणाला न विचारता स्वतःच लावलेली ती डॉक्युमेंट. ठीक आहे. तर तुम्ही पण इंटरव्ह्यूला जाताना असो किंवा कुठल्याही DVला जात असताना कुठली डॉक्युमेंट रिक्वायर आहे, कुठली डॉक्युमेंट रिक्वायर नाही, फ्रेशर स्टुडंटला माहीत नसतं. जसं की मला माहिती नव्हतं. मी जस्ट कॉलेजमधनं पासआउट झाले आणि ती वॅकन्सी आली होती. मी अप्लाय केलं, माझं DVमध्ये नावही आलं. त्यावेळी मी हे थोडा आगाऊपणा केला होता. ठीक आहे. त्यामुळे आपण अपात्र ठरू शकतो. आणि बघतो तर काय, मी पात्रमध्ये लिस्ट बघायला गेली, जे अपात्र आणि पात्र 2 अशा लिस्ट लावलेल्या होत्या आणि मी माझं नाव कुठे शोधत होती, पात्र या लिस्टमध्ये शोधत होती आणि तिथे मला माझं नावच दिसेना. ठीक आहे. तर एका डॉक्युमेंट्समुळे काय झालं की माझं अपात्रमध्ये नाव गेले. तेव्हापासून मी थोडं केअरफुली घेते सगळं. सो चला असो. तर आपल्याला कुठलं डॉक्युमेंट्स हवं आहे, कुठे जायचं आहे एकदा बघून घेऊ. बघा, ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी भरती करायची आहे. किती दिवसासाठी आहे बघून घ्या. ठीक आहे. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखाडी, ठाणे येथील खालील पदासाठी त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकात सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस वॉक इन इंटरव्ह्यू उपस्थित राहावे. ठीक आहे. आणि त्यांना काय रिक्वायर आहे बघा, उमेदवारांनी सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र आणि हो, तुम्हाला प्रमाणपत्र पण न्यायचे असतं, जसं 10ची मार्कशीट आणि तुमचं ते सर्टिफिकेट दोन्ही पण तुम्हाला न्यायचं असतं. 10, 12 सर्व. जेव्हा पण तुम्ही DVला जात असताना तुम्हाला सर्व रिक्वायर असतं. डिग्री केली असेल तर तुम्हाला डिग्री पण रिक्वायर असतं. मार्कशीट ॲज वेल ॲज तुमचं डिग्री प्रमाणपत्र जे असतं ना, ते सर्व रिक्वायर असतं. ठीक आहे. नंतर जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. बघा, जर तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर तुम्ही अपात्र ठराल. पात्र आणि अपात्राची लिस्ट इथे लावल्या जाईल माझ्यासारखं. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. ज्यांना अनुभव असेल त्यास विद्यार्थ्यांना तिथे प्राधान्य दिल्या जाईल आणि जर का नसेल तर मग ते समोरचा विचार नंतर करतील. ठीक आहे. पण आता त्यांनी जो क्रायटेरिया ठेवला आहे की तुम्हाला अनुभवाची अट पूर्ण करावी लागेल आणि त्यांनी जो शैक्षणिक अर्हता दिली आहे ते तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तर पहिली पोस्ट आहे आपली स्त्रीरोग तज्ज्ञ. त्याला हे रिक्वायर असेल आणि इतका मानधन असेल. ठीक आहे. आपण बघूया की आपण स्टडी करत आहे ते औषध निर्माण अधिकारीसाठी. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त औषध निर्माण अधिकारी या पदाकरता बघणार आहे. सो एक स्टाफ नर्स, दॅट इज परिचारिका, यासाठी सांगते की तुम्हाला आपल्या क्लासमध्ये आहे भरपूर मुली की ज्यांना नर्सिंगचं पण माहिती असायला हवं. कारण आहे 1-2 मुली आहे की ज्यांना जे पासआउट आहे नर्सिंग वगैरे, मला मेसेज झालेला. सो तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट्स हवं आहे, HSC रिक्वायर आहे. त्यानंतर GNM केलं असेल तरी पण तुम्ही इलिजिबल आहे. BSc नर्सिंग असाल तर तुम्हाला प्राधान्य दिल्या जाईल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी आवश्यक आहे आणि तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव रिक्वायर्ड आहे. आणि तुम्ही जर BSc नर्सिंग पूर्ण केलेले उमेदवार असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि तुम्हाला रिक्वायर आहे मराठी भाषेचं नॉलेज. ठीक आहे. आणि तुम्हाला पे स्केल किती असेल, तो पे स्केल असेल तुम्हाला 30,000 पर
मन, ठीक आहे. नंतर पण कॉन्ट्रॅक्ट बेसिकला आहे, ठीक आहे. नंतर आपण बघणार आहे औषध निर्माण अधिकारी, ठीक आहे. आपण काय बघणार आहे? औषध निर्माण अधिकारी, मिश्रक म्हणून वॅकन्सी आहे. औषध निर्माण अधिकारी बघा, अनुसूचित जातीमध्ये असेल तुम्ही तर तुमच्यासाठी एक वॅकन्सी आहे. अनुसूचित जमातीमध्ये पुन्हा एक आहे. विजा अ मध्ये एक आहे. इमाव एक आहे, याच्यामध्ये पण एक आहे आणि ओपनमध्ये पण 3 आहे. एकूण अशा 8 वॅकन्सी. किती आहे? 8. आणि तुम्हाला काय काय रिक्वायर आहे, क्रायटेरिया काय आहे, तर फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रामध्ये पदवी B.Pharm रिक्वायर आहे. कुठलं? B.Pharm रिक्वायर आहे. आणि तुम्हाला मिनिमम 3 इयर्सचा रिक्वायर्ड एक्सपिरियन्स रिक्वायर आहे. कुठलं? शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा अनुभव. किती वर्षाचा? 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला रिक्वायर आहे. आणि पुन्हा मराठी भाषेचं ज्ञान पुन्हा तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला मराठी लिहिता वाचता यायला हवी, ठीक आहे. आणि तुमचं पे स्केल किती असणार आहे? टोटल 25,000, ठीक आहे. किती असणार आहे? 25K, ठीक आहे. यासाठी मित्रांनो, आता जी DSSSBला वॅकन्सी आली आहे ना, त्यासाठी काही विद्यार्थी तडजोड करत आहे की तुम्ही त्यांना एक मेल करा, ठीक आहे. आणि मी पण सांगितलं आहे की मेल करा. काय होणार ना, हे असं B.Pharm तुम्हाला क्वालिफिकेशन बघायला नाही मिळणार समोर. तुम्ही जर त्यांना आता ट्विट केलं आणि तुम्ही आत्ता ट्विट नाही केलं ना त्यांना, तर तुम्ही D.Pharm ज्यांनी पण D.Pharm केलेलं आहे ना, त्यांना व्हॅल्यूज देणार नाही हे लोक. मग तुम्ही कुठला जॉब करणार आहे? D.Pharmच्या स्टुडंटचा टोटल लॉस होणार आहे बरं. म्हणून D.Pharm असो, B.Pharm असो, सर्व विद्यार्थ्यांनी, आपल्या फार्मसीमध्ये जितके पण विद्यार्थी आहे त्यांनी सर्वांनी एकदा त्यांना ट्विट करायला शिका. तुम्हाला हा सर्व प्रॉब्लेम समोर फेस करायला येणार नाही, ठीक आहे. त्यामुळे म्हणते आहे, DSSSBला पण मेल करा तुम्ही. मी पण केलं आहे, ठीक आहे. तुम्ही पण करा. नंतर पुन्हा बघूया काही इम्पॉर्टंट आहे का अपडेट, ठीक आहे. बघा, खालील उमेदवाराने नमूद केलेल्या तक्त्यात पदनाम समोर दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीस वॉक इन इंटरव्ह्यू उपस्थित राहावे, ठीक आहे. आता आपलं कुठल्या कॅटेगरी, आपलं कधी आहे ते आपण बघू. औषध निर्माण अधिकारी तो आहे ब्लॉक नंबर 3ला. जसं की बालरोग तज्ज्ञ आहे, शल्यचिकित्सक आहे, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी अँड CSSD सहाय्यक. तर तुम्हाला 28/2/2024 तुमचं डायरेक्टली इंटरव्ह्यू होणार आहे, ठीक आहे. सो फ्रेशर कॅन्डिडेट तुम्ही थोडं बघून घ्या, कारण तिथे इंटरव्ह्यू होणार आहे, ठीक आहे. नंतर वयोमर्यादा काय असणार? खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 43 इयर्स आहे, ठीक आहे. आणि काय रिक्वायर आहे पुन्हा? बाकी कुठल्याही टाईपची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही आहे अजून. आणि तुम्हाला जायचं कुठे आहे ते मी एकदा सांगून देते. हे बघा, इथे त्यांनी कुठे जायचं आहे ते दिलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला या इथे पत्ता दिलेला आहे, तिथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, ठीक. 11 वाजता सकाळी 28/2ला. कितीला? 28/2/2024ला. जे पण कुठले कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील त्यांनी उपस्थित राहायचं, इंटरव्ह्यू फेस करायचा. किंवा तुम्हाला नसेल पण जॉईन करायचं ना, तुम्ही एकदा, तुम्हाला पैसे तर लागणार नाही ना, तुम्हाला फक्त आणि फक्त 2-2 प्रती करायचं आहे. बघा इथे लिहून दिलं आहे, कागदपत्राच्या 2-2 प्रती तुम्हाला स्वयंसाक्षांकित म्हणजे ते अटेस्टेट करून तिथे तुम्हाला सादर करायची आहे. तुमची जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे, जसं आता आरोग्य भरतीला जी पण डॉक्युमेंट्स रिक्वायर होती तीच डॉक्युमेंट पण तिथे तुम्ही घेऊन जा. पण किती प्रत? 2-2 तुम्हाला झेरॉक्स लागतील प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक मार्कशीट्स असो, सर्टिफिकेट असो, ठीक आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट एक फाईलमध्ये घेऊन जा आणि एका फाईलमध्ये ते घेऊन जा. आणि इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारतात, काय काय फेस करावं लागतं हे सर्व बघून या. जर का तुम्हाला नसेलही करायचं आणि आजूबाजूचे विद्यार्थी असतील, ठाण्याचे भरपूर विद्यार्थी आहे, ठाणे, मुंबई, पालघर वगैरे,
तर बघून घ्या, एकदा जाऊन बघा, ट्राय करायला काही हरकत नाही आहे. पण तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना नंतर सांगू शकत नाही की आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल केलं आहे आणि आम्हाला तुम्ही परमनंटसाठी काही करा, असं वगैरे काही होत नाही. ठीक आहे. सो बघा, सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. आणि ज्यांना कुणाला स्वराज बॅच जॉईन करायची असेल तर यूट्यूबलाच आहे स्वराज बॅच, तुम्ही जॉईन करू शकता, जिथे की नॉन टेक ॲज वेल ॲज टेक्निकल दोन्हीही प्रिपेअर केला जाईल. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. ऑल द बेस्ट.